नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या YouTube चॅनलवर। तर आज आपण घेऊया न्यू सेशन आणि न्यू सेशन आहे ते 11 मार्च म्हणजे मंडेच्या काही इम्पॉर्टंट न्यूज। तर पहिली न्यूज आहे आपली ती आहे की इंडियाने रिसीव्ह केला आहे चॅम्पियन ग्लोबल अवॉर्ड। कशा करता मीसेल्स अँड रुबेला जे डिसीज आहे त्याच्यावर एफर्ट्स घेऊन म्हणजे त्या डिसीजला कमबॅट केलेला आहे, त्यासाठी इंडियाने रिसीव्ह केलेला आहे ते अवॉर्ड। तर ते अवॉर्ड जे आहे ते रिसीव्ह केला आहे अँबॅसिडर श्री प्रिया रंगनाथन इने, जे की कोणाच्या बिहाफ मध्ये त्यांनी रिसीव्ह केलं, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर ऍट अमेरिका रेड क्रॉस हेडक्वार्टर, ज्याचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन मध्ये। तर त्यांच्या बिहाफ मध्ये जे श्रीप्रिया रंगनाथन आहे इनी काय रिसीव्ह केलेला आहे अवॉर्ड। तर काय झालेलं आहे त्यामध्ये जे 50 डिस्ट्रिक्ट आहे कन्सिस्टंटली एक पण त्याच्यामध्ये केसेस आढळलेला नाही आहे मिसेसचा, आणि 226 जे डिस्ट्रिक्ट आहे तर गेल्या 12 महिन्यामध्ये तिथे एक पण रुबेलाचे केसेस आढळले नाही यामुळे, म्हणजे जे कम्बॅट केलेलं आहे त्या डिसीजवर त्यामुळे, म्हणून ते इंडियाला काय देण्यात आलेलं आहे, एक अवॉर्ड देण्यात आलेला आहे। तर हे कोणाच्या पार्टनरशिप मध्ये केलेलं आहे यांनी, पार्टनरशिप विथ ही जे प्लॅनिंग कमिटी आहे हे पार्टनरशिप त्याच्यामध्ये कोण कोण इन्क्लूड होते, अमेरिका रेड क्रॉस, बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन, ग्लोबल अलायन्स फॉर वॅक्सिनेशन अँड इम्युनायझेशन, युनिसेफ आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी काय केलं होतं, पार्टनरशिप एक कमिटी बनवली होती। यामध्ये जे मिसेल्स अँड रुबेला आहे म्हणजे एजन्सी होती एक, त्यांनी या सगळ्या कमिटी सोबत प्लॅनिंग करून ते सगळं ऑर्गनायझेशन केलं आणि यावर एक उपाय काढला एफर्ट्स घेऊन, ठीक आहे, आणि रिड्यूस केला ग्लोबल मिसेस डेथ आणि प्रिव्हेंटिंग रुबेला इलनेस, त्यांनी रिड्यूस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न त्यांचा सक्सेसफुल झालेला पण आहे। जे मिसेल्स आणि रुबेलाचे जे वॅक्सिन आहे ते प्रिव्हेंटेबल वॅक्सिन्स आहे आणि MR वॅक्सिन जी की पार्ट ऑफ इंडियाची युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राम कधीपासून आहे, 2017 पासून। ही न्यूज आपली कव्हर झालेली आहे जी की होती मिसेल्स आणि रुबेलाच्या वॅक्सिनवर, जी की त्याच्यामध्ये इंडियाला एक अवॉर्ड मिळालेला आहे, ग्लोबल चॅम्पियन ग्लोबल अवॉर्ड मिळालेला आहे इंडियाला। आता आपण घेऊया नेक्स्ट न्यूज। नेक्स्ट न्यूज आहे की अरुणाचल प्रदेशनी त्यांचा 27 डिस्ट्रिक्ट अनाउन्स केलेला आहे। तर बीकॉम हे नाव आहे, बीकॉम याला काय केलेलं आहे, 27 डिस्ट्रिक्ट म्हणून अनाउन्स केलेलं आहे अरुणाचल प्रदेशनी। तर तिथले जे चीफ मिनिस्टर आहे, चीफ मिनिस्टर कोण आहे, पेमा खांडू यांनी इनॉग्रेट केलं त्या डिस्ट्रिक्टला, आणि त्याचं फाउंडेशन जे आहे त्याचं हेडक्वार्टर कुठे करण्यात आलेलं आहे, नापेंग मध्ये त्याचं जे हेडक्वार्टर राहणार आहे त्या डिस्ट्रिक्टचं ते नापेंग मध्ये त्याचं फाउंडेशन करणार आहे, म्हणजे तिथे स्टार्ट करणार आहे त्या डिस्ट्रिक्ट मध्ये हेडक्वार्टर। आणि जे पण रिस्पॉन्सिबिलिटीज आहे ते हँड ओव्हर पण केले आहे कोणाकोणाला, डेप्युटी कमिशनर आकृती सागर, जे की तिथले डेप्युटी कमिशनर आहे आकृती सागर, आणि सुप्रिटेंडंट जे आहे पोलीस सुप्रिटेंडंट सुधांशु धामा यांना रिस्पॉन्सिबिलिटी हँड ओव्हर करण्यात आलेले आहे की तुम्ही जे सेटअप करणार आहे, जे फाउंडेशन करणार आहे हेडक्वार्टरचं, त्याकरता त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना देण्यात आलेल्या आहे। नेक्स्ट, या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये स्टेट असेंब्लीने काय केलं होतं, पास केलं होतं अरुणाचल प्रदेशच्या, की 2024 मध्ये करणार बायकॉम आणि केई पानियोर हे डिस्ट्रिक्ट अनाउन्स करणार, आणि टोटल त्याच्यामध्ये टोटल ऑफ 27 विलेजेस जे राहणार आहे ते वेस्ट कामेंग, आणि 28 जे राहणार आहे ते ईस्ट कामेंग कडनं त्याच्यामध्ये पार्ट राहणार आहे बायकॉम डिस्ट्रिक्ट मध्ये। वेस्ट कामेंग मधले 27 राहणार आहे आणि ईस्ट कामेंग पासून 28 राहणार आहे त्याचा पार्ट डिस्ट्रिक्टचा, बायकॉमच्या डिस्ट्रिक्टचा। हे झाले अरुणाचल प्रदेशची न्यूज, जे की झालं आहे 27 डिस्ट्रिक्ट त्यांनी अनाउन्स केलं आहे ज्याचं नाव आहे बायकॉम। नेक्स्ट न्यूज घेऊया आपण आता। नेक्स्ट न्यूज आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींनी एक टनलचं इनॉग्रेशन केलेलं आहे। तर त्या टनलचं नाव आहे सेला टनल।
ठीक आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी एक विजिट केलेली आहे अरुणाचल प्रदेशला. त्या विजिटमध्ये त्यांनी काय केलं, वर्ल्डचं लॉंगेस्ट ट्विन लेन टनल सेला टनलचं इनॉग्रेशन केलेलं आहे. आणि हे टनल काय झालेलं आहे, आणखी त्यांनी काय लॉन्च केलं आहे, सेव्हरल अदर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स पण लॉन्च केलेलं आहे, जे की इन्क्लूड आहे उन्नती स्कीम मध्ये. उन्नती स्कीम मध्ये काही प्रोजेक्ट्स इन्क्लुडेड आहे, ते त्यांनी आणखी लॉन्च केलेलं आहे आणि त्याची वर्थ रुपीज आहे 10,000 करोड. त्या सगळ्या प्रोजेक्टची वर्थ रुपीज आहे 10,000 करोड. आता काही आपण बघूया सेला टनल बद्दल, काही आपण आणखी विस्तारित बघूया. तर सेना टनल हे कुठे सिच्युएटेड आहे, सेना टनल इज सिच्युएटेड ॲट एलिव्हेशन ऑफ 13,000 फीट. ठीक आहे, 13,000 फीटच्या एलिव्हेशनवर ते सिच्युएटेड आहे. आणि कोणी बनवलेलं आहे, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने ते बनवलेलं आहे, बिल्ड बाय बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन. आणि त्याला बनवण्याची कॉस्ट किती लागली आहे, टोटल कॉस्ट 825 करोड हे कॉस्ट लागलेली आहे टनल बनवायला. आणि त्याच्यामध्ये 2 टनल्स आहे. ठीक आहे, 2 टनल्स आहे. जर पहिली जे टनल आहे ते आहे 1003 मीटर लॉंग आहे आणि दुसरी टनल जे आहे ते 1595 मीटर ट्विन ट्यूब ची टनल आहे. आणि यामध्ये आणखी या प्रोजेक्टमध्ये आणखी इन्क्लूड आहे की त्याच्यामध्ये 2 रोड्स पण इन्क्लूड आहे, ज्याची हे किती आहे डिस्टन्स 8.6 किलोमीटरचे डिस्टन्सचा जो रोड आहे, 2 रोड. आणि हे डिझाईन केलं आहे द टनल, म्हणजे डिझाईन फ्रॉम किती ट्रॅफिक डेन्सिटी, म्हणजे ट्रॅफिक डेन्सिटी किती राहणार आहे त्याच्यामध्ये 300 कार्स अँड 200 ट्रक्स पर डे. पर डे मध्ये 300 कार्स आणि 3000 कार्स आणि 2000 ट्रक्स पर डे ची त्याची ट्रॅफिक डेन्सिटी राहणार आहे. आणि त्याची मॅक्झिमम स्पीड किती राहणार आहे, त्या टनल मध्ये जे पण प्रवास करेल त्यांची मॅक्झिमम जी स्पीड राहणार आहे ती राहणार आहे 80 किलोमीटर पर आवर. आणि हे जे टनल आहे ते ऑल वेदर कनेक्टिव्हिटी राहणार आहे तवांग बॉर्डर चायना सोबत. ऑल वेदर कनेक्टिव्हिटी तवांग बॉर्डर चायना सोबत कनेक्ट राहणार आहे. आणि ते टाइम पण कट डाऊन करणार आहे की जे तिथून जे पण प्रवास करणार तवांग पर्यंत, ठीक आहे, तर ते ऍटलिस्ट 1 आवर त्यांचा काय होणार, तिथे ट्रॅव्हल टाइम कमी होऊन जाणार आहे, डाऊन होऊन जाणार. आणि त्यासाठी आणि त्या ट्रॅव्हल टाइम कमी झाल्यामुळे काय होईल की जे पण डिप्लॉयमेंट ऑफ वेपन्स आणि सोल्जर्स आणि जे पण इक्विपमेंट्स आहे ते लवकरात लवकर म्हणजे फॉरवर्ड करण्यात येईल एरिया नियर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल. लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल मध्ये काय होणार, डिप्लॉयमेंट लवकरात लवकर वेपन्सचं, सोल्जर्सचं आणि इक्विपमेंट्सचं फॉरवर्ड करण्यात येईल. ही न्यूज झाली आपली जे की आहे टनल बद्दलची. सेला टनल जिचं नाव आहे, जे की इनॉग्रेट करण्यात आलं आहे अरुणाचल प्रदेश मध्ये आणि त्याचं इनॉग्रेशन केलं आहे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी. नेक्स्ट न्यूज बघूया आपण आता. नेक्स्ट न्यूज आहे तर जे दोन वेळा पॅराऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आहे कोण, देवेंद्र झांझरिया यांना पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया मध्ये ऍज अ प्रेसिडेंट म्हणून ते इलेक्ट झालेले आहे, ऍज अ प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झालेले आहे. आणि त्यांनी कोणाला सक्सीड केलं आहे, दीपा मलिक जी आहे पॅरा ऍथलीट, त्यांना सक्सीड केलं आहे कोणी, देवेंद्र झांझरियानी. आणि प्रेसिडेंट म्हणून ते इलेक्ट झालेले आहे पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडियाचे. आणि हे जे आहे जे देवेंद्र झांझरिया आहे ते काय आहे, 42 इयर्स ओल्ड आहे, जॅव्हलिन थ्रोअर. त्यांना काय मिळालेलं आहे, won a gold medal each in 2004 Athens and 2016 Rio Paralympic. म्हणजे त्यांना 2 वेळा गोल्ड मिळालेला आहे, 2004 मध्ये ऍथेन्स मध्ये आणि 2016 जे झालं होतं रिओ पॅराऑलिम्पिक मध्ये. त्यांना तिथे गोल्ड मेडलिस्ट आहे ते, जे की होतं F46 डिसॅबिलिटी कॅटेगरी मध्ये जे झालं होतं. आणि ते टॉप पोझिशनवर होते, ते ओनली वन होते जे की टॉप पोस्टवर होते. आणखी काही पोस्ट साठी पण इलेक्शन हे घेण्यात आलेलं आहे, जसं प्रेसिडेंट साठी झालेलं आहे. आणखी काही पोस्ट जे होते त्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर त्यामध्ये कोणत्या पोस्ट इन्क्लुडेड आहे, जसं प्रेसिडेंटचं तर आहेच. नेक्स्ट 2 व्हाईस प्रेसिडेंटचं, सेक्रेटरी जनरल, ट्रेजरर, 2 जॉईंट सेक्रेटरीज आणि
5 एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबरसाठी पण हे घेण्यात आलेलं आहे इलेक्शन. तरी आणि त्याच्यामध्ये जयवंत हम्मनवार जे होते ते जे इंटरनॅशनल कोच आहे आणि रेफरी आहे गोवाचे ते ते इलेक्ट झाले ते सेक्रेटरी जनरल म्हणून, पण त्यांच्यासोबत लढणारे म्हणजे त्यांच्या अपोज मध्ये कोणीच नव्हते, ते अनअपोज इलेक्ट झालेले आहे. आर चंद्रशेखर आणि सत्यप्रकाश संगवन जे आहे ते 2 व्हाईस प्रेसिडेंट आहे इलेक्ट झालेले आहे. सुनील प्रधान जे की ट्रेझरर पोस्ट साठी इलेक्ट झालेले आहे. ललित ठाकूर आणि टी दिवाकरा हे 2 जॉईंट सेक्रेटरी म्हणून इलेक्ट झालेले आहे. तर असे आहे जे पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया साठी जे इलेक्शन घेण्यात आलं त्यामध्ये हे सगळे इलेक्ट झालेले आहे. प्रेसिडेंट म्हणून झालेले आहे देवेंद्र झांझरिया आणि बाकी हे सगळे झालेले आहे प्रत्येक पोस्ट साठी, वेगळ्या पोस्ट साठी. ही न्यूज झालेली आपली कव्हर. आता आपण नेक्स्ट न्यूज घेऊया. नेक्स्ट न्यूज आहे जे की आहे पाकिस्तानचे जे प्रेसिडेंट आहे ते प्रेसिडेंट इलेक्ट झालेले आहे. तर कोण झालेले आहे इलेक्शन मध्ये म्हणजे इलेक्ट झालेले आहे पाकिस्तानचे प्रेसिडेंट? पाकिस्तानचे जे 14th प्रेसिडेंट आहे त्यांचं नाव आहे आसिफ अली जरदारी. आसिफ अली जरदारी हे पाकिस्तानचे प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झालेले आहे आणि ते हेड ऑफ द स्टेट आहे सेकंड टाइम, म्हणजे दुसऱ्यांदा इलेक्ट झालेले आहे. आधी पण होते ते आणि दुसऱ्यांदा पण झालेले आहे. तर ते कोणत्या पार्टीचे आहे? पाकिस्तान पीपल्स पार्टीचे को चेअरपर्सन पण आहे. आणि त्यांनी किती 255 वोट्स त्यांना रिसीव्ह झाले आणि अपोनंट्सला किती झाले होते? 119 वोट्स अपोनंटला भेटलेले होते. ठीक आहे. जरदारी जे आहे 68 इयर्स ओल्ड आहे. जॉईंट कॅन्डिडेट आहे ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज PM हे जे होते हे दोघं जण जॉईंट कॅन्डिडेट्स होते. म्हणजे जसं आपलं आता इथे आहे बीजेपी आणि कोण मिक्स आहे? बीजेपीचे देवेंद्रजी आणि शिंदेजी यांच्या 2 पार्टी जे मिक्स आहे तसं यांच्या 2 पार्टीज मिक्स आहे. कोणत्या पार्टीज? पाकिस्तानी पीपल्स पार्टी आणि पाकिस्तानी मुस्लिम लीग नवाज या 2 पार्टी मिक्स आहे. आणि जे त्यांचे रायव्हल होते महमूद खान अचारकझी. ठीक आहे. हे यांचे काय होते? महमूद खान अचारकझी हे त्यांचे रायव्हल होते, जे कोणत्या पार्टीचे होते? सुन्नी इतिहाद काउन्सिलचे ते मेंबर होते. हे जे आहे आणि हे प्रेसिडेंट जे आहे ते इलेक्ट कशाने होतात? इलेक्टरल कॉलेजनी ते इलेक्शन होत असते नॅशनल असेंब्लीनी. आणि हे जे आहे ते आता पण जे इन्कम्बेंट म्हणजे आतापर्यंत जे प्रेसिडेंट आहे ते सध्या आहे डॉक्टर आरिफ अलवी सध्या या इयर मध्ये आहे ते प्रेसिडेंट. आता पण ते काय करणार आहे? त्यांचं 5 इयर जे टर्म आहे ते एंड झालं, लास्ट इयरच एंड झालं. पण तेव्हा ते इलेक्शन झालेलं नव्हतं. इलेक्टोरल कॉलेज इलेक्शन जे आहे ते झालेलं नव्हतं म्हणून ते आतापर्यंत आहे. पण आता जे जरदारी आहे ते रिप्लेस करणार आहे कोणाला? डॉक्टर आरिफ अलवी यांना. आणि जे जरदारी आहे ते लेट पाकिस्तान प्राईम मिनिस्टर जे होते बेनाझीर भुट्टो त्यांचे ते हजबंड पण आहे. आणि जरदारी काय करणार आहे? प्रेसिडेंट होते आधी जेव्हा प्रेसिडेंट होते ते, आता तर सेकंड टाइम प्रेसिडेंट झाले ते. तर आधी जेव्हा प्रेसिडेंट होते ते 2008 पासून तर 2013 पर्यंत होते. आणि ते फर्स्ट सिव्हिलियन आहे टू बी इलेक्टेड ॲज सेकंड टाइम प्रेसिडेंट. फर्स्ट सिव्हिलियन आहे ते की जे दुसऱ्यांदा पण प्रेसिडेंट म्हणून इलेक्ट झालेले आहे. हे झाली आसिफ अली जरदारी बद्दलची न्यूज, जे की प्रेसिडेंट बनलेले आहे पाकिस्तानचे, जे की हजबंड पण आहे लेट बेनाझीर भुट्टो यांचे. नेक्स्ट घेऊया आपण न्यूज. आता नेक्स्ट न्यूज आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मध्ये UGC आणि इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क यांनी काय लॉन्च केलं आहे? एक शी रिसर्च नेटवर्क इन इंडिया, म्हणजे शेरनी. शी रिसर्च नेटवर्क इन इंडिया म्हणजे शेरनी हे काय लॉन्च केलेलं आहे?
इक्वल रिप्रेझेंट करणार वुमन्स कशासाठी, सायंटिस्ट मध्ये इक्वल रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन सायंटिस्ट याच्यासाठी शेरनी ही एक लॉन्च केलेला आहे UGC आणि इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क यांनी मिळून. तर काय आहे शेरनीमध्ये, तर टोटल जे आहे शेरनीमध्ये किती मोर दॅन 81,000 प्रोफाईल जे आहे ते कनेक्ट करणार आहे इंडियन वुमन्स जे सायन्स आणि रिसर्च मध्ये आहे. मोर दॅन 81,000 प्रोफाईल्स ते कनेक्ट करणार आहे शेरनी थ्रू. यामध्ये काय आहे, आणि जे शेरनी आहे ते कन्फ्रंट करणार आहे काही स्टेरियोटाइप्स आणि विल आणि इन्स्पायर पण करणार आहे नेक्स्ट जनरेशन फिमेल सायंटिस्टला, रिसर्चर्सला आणि फॅकल्टी मेंबर्सला की तुम्ही शेरनी थ्रू यामध्ये काय सायंटिस्ट जे स्टेरियोटाइप्स आहे त्याला क्रॅक करणे आणि रिसर्चर्स, फिमेल सायंटिस्ट आणि रिसर्चर्स आणि फॅकल्टी मेंबर्स मध्ये तुम्ही तुमचा इन्स्पायर होऊन त्यामध्ये तुम्ही तुमचा हे एक करिअर बनवू शकता. यासाठी हा शेरनी लॉन्च केलेला आहे. तर ऑब्जेक्टिव्ह काय आहे शेरनीचा, टू क्रिएट नॅशनल लेवल एक्सपर्ट बनवणे फॉर वुमेन फॅकल्टी मेंबर्स आणि फॅसिलिटेट करणे, एक्सपर्टाइज करणे, इन्साइट अँड एक्सपिरियन्स देणे वुमेन्सला. आणि टोटल जो डाटाबेस आहे 81,818 वुमन फॅकल्टी मेंबर्सचा आहे जे की ज्यांनी रजिस्टर केलेलं आहे आणि 6,75,313 पब्लिकेशन्स आणि 11,543 पेटंट्स पण आहे. हे झालं न्यूज शेरनी बद्दल, म्हणजे शी रिसर्च नेटवर्क इन इंडिया. शेरनी बद्दलची ही जी आहे न्यूज झाली आपली कव्हर. नेक्स्ट न्यूज घेऊया आपण. नेक्स्ट जी न्यूज आहे ती फिनलँड बद्दलची. तर काय आहे, फिनलँड काही आपले जे सोल्जर्स आहेत ते पाठवणार आहेत दोन ऑपरेशन्ससाठी. कुठे, रेड सीवर. फिनलँड आपले सोल्जर्स पाठवणार आहे रेड सीवर 2 ऑपरेशन्स करता. तर फिनलँड आणि युरोपियन युनियन, फिनलँड युरोपियन युनियनच्या नेतृत्वामध्ये युनाविफोर ऍस्पिड्स या ऑपरेशनसाठी आपले 5 सोल्जर्स आणि फिनलँड US नेतृत्वाखाली जे ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन आहे यामध्ये आपले 2 सोल्जर्स पाठवणार आहेत जे काय करणार आहे, सोल्जर स्टाफ ड्युटीज तिथे कॅरी आउट करणार आहे रेड सीवर. आणि यामध्ये सेव्हरल युरोपियन कंट्रीज जे आहे ते इन्व्हॉल्व आहे या ऑपरेशन मध्ये. तर जे फिनलँड आणि युरोपियन युनियनची जी ऑपरेशन आहे त्याचं नाव आहे EUNAVFOR म्हणजे UNAVFOR ऍस्पिड्स. आणि फिनलँड आणि US ची जी ऑपरेशन आहे त्याचं नाव आहे ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन. यामध्ये प्रत्येकी फिनलँड 5 सोल्जर पाठवणार आहे युरोपियन युनियन सोबत आणि 2 पाठवणार आहेत US सोबत. आणि ते स्टाफ करणार आहे, ते सोल्जर्स काय करणार आहे, स्टाफ ड्युटीज करणार आहे. आणि यामध्ये सेव्हरल युरोपियन कंट्रीज पण इन्व्हॉल्ड आहे. आणि यांचा एम काय आहे, युरोपियन युनियन आणि US चा एम आहे की जे पण शिप्स असतात प्रोटेक्ट करणे, प्रोटेक्ट द पॅसेज ऑफ शिप्स. रेड सी वरनं जे शिप्स जात असतात त्यांना काय करणे, पॅसेज त्यांचा प्रोटेक्ट करणे. काय आहे आणखी जे कॉन्फ्लिक्ट झालेलं होतं गाझा स्ट्राईप, त्याचं जे कॉन्फ्लिक्ट झालेलं होतं गाझा स्ट्राईपचं, तर अन्सरुल्लाह मुवमेंटने काय केलं आहे ते वॉर्न केलेलं आहे की जे पण इस्रायल टेरिटरी वॉर्न दॅट इट वुड स्ट्राईक इस्रायल टेरिटरी, वॉर्न केलेलं आहे इस्रायल टेरिटरीला आणि अलाउ नाही करणार आहे जे पण शिप्स पास होईल तिथनं रेड सी वरनं त्यांचं पॅसेज म्हणजे त्यांना पास नाही होऊ देणार. आणि बाब अल मंदेब स्ट्रेट या ऑपरेशन जे आहे अंटिल द ऑपरेशन पॅलेस्टाईन टेरिटरीज हे सीज करणार आहे. म्हणजे हे जे गाझाचं जे झालं होतं, गाझा इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं जे पण युद्ध आता झालेलं होतं, कॉन्फ्लिक्ट झालेलं होतं, त्यासाठी जे आहे त्या शिप्स तिथनं पास होत होत्या ते पॅसेज त्यांचं काय करणार आहे,
सीज करणार आहे त्या थ्रू रेड सी वरनं. आणि जे हौथीस जे आहे त्यांनी अटॅक केला होता, डझन्स ऑफ सिव्हिलियन शिप्सवर अटॅक केला होता त्यांनी रेड सी आणि गल्फ ऑफ एडेन, किंवा मिड नोव्हेंबरमध्ये, लास्ट इयरच्या मिड नोव्हेंबरमध्ये जे हौस्टिन्स आहे, द हौसदिस यांनी डझन्स ऑफ सिव्हिलियन शिप्सवर काय केला होता, मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये अटॅक केलेला होता. ही झाली आपली न्यूज कव्हर रेड सी वरची, जी की ऑपरेशन घेणार आहे फिनलँड आणि युरोपियन युनियन एक ऑपरेशन, आणि दुसरं जे ऑपरेशन आहे ते फिनलँड आणि US. तर त्यामध्ये फिनलँड आपले प्रत्येकी युरोपियन युनियन सोबत 5 आणि US सोबत 2 आपले सोल्जर्स तिथे पाठवणार आहेत. नेक्स्ट न्यूज घेऊया आपण आता. नेक्स्ट न्यूज जी आहे ते इंडियन आर्मी कंडक्ट करणार आहे ट्राय सर्व्हिसेस. तर ट्राय सर्व्हिसेस जी एक्सरसाइज आहे तिचं नाव काय आहे, भारत शक्ती, जे की कुठे होणार आहे पोखरणमध्ये, राजस्थानच्या पोखरणमध्ये ते होणार आहे. आणि ते काय शोकेस करणार आहे, शॉक अँड एज शोकेस करणार आहे. भारत शक्ती काय आणखी काय डेमॉन्स्ट्रेट करणार आहे, जे पण पॉवर आहे इंडिजिनियस मॅन्युफॅक्चर्ड डिफेन्स इक्विपमेंटचे, ते काय करणार आहे, ते डेमॉन्स्ट्रेट करणार आहे तिथे. नेक्स्ट, आणि ही जी आहे एक्सरसाइज ती हेल्ड होणार आहे 50 मिनिटाकरता, 50 मिनिट्स करता ही एक्सरसाइज तिथे होणार आहे. आणि यामध्ये कोण कोण इन्क्लुडेड आहे, जसं LCA तेजस, ALH MK4 मोबाईल अँटी ड्रोन सिस्टीम, T-90 टँक्स, धनुष K9 वज्र आणि पिनाका, हे सगळे काय जे प्लॅटफॉर्म्स आहे हे तिथे डेमॉन्स्ट्रेट करणार आहे कुठे, एक्सरसाइज भारत शक्तीमध्ये. इंडियन एअरफोर्स बद्दल काही जे बघू आपण, जे डिफेन्स सेक्रेटरी आहे इंडियन एअरफोर्सचे ते आहे गिरधर अरमाने, आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे जनरल अनिल चौहान. हे आहे इंडियन आर्मी फोर्सचे डेप्युटी सेक्रेटरी आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर पोखरणमध्ये, राजस्थानच्या पोखरणमध्ये ही भारत शक्ती ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज ही पार पडणार आहे 50 मिनिटाकरता. नेक्स्ट न्यूज घेऊया आपण. नेक्स्ट न्यूज जी आहे ती प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जे आहे हे काय करणार आहे, यांनी लचित बोरफुकन यांचं काय केलं आहे, अनवील केला आहे स्टॅच्यू, जे की आहे 125 फीटचा हा स्टॅच्यू आहे. टोटल 125 फीटचा हा स्टॅच्यू त्यांनी काय केला, अनवील केलेला आहे. कुठे, आसाममध्ये अनवील केलेला आहे. त्या स्टॅच्यू बद्दल काही बघू आपण आता. तर नरेंद्र मोदींनी 125 फूटचा ब्रॉन्झ स्टॅच्यू आहे, तो ब्रॉन्झ स्टॅच्यू जो आहे तो होम जनरल जे आहे कोण, लचित बोरफुकन यांचा आसामच्या जोरहाट मध्ये अनवील केलेला आहे. द स्टॅच्यू ऑफ वेलर अनवील्ड बाय कोण, प्राईम मिनिस्टर ॲट लचित बोरफुकन मैदान डेव्हलपमेंट प्रोजेक्ट. आणि डेव्हलपमेंट प्रोजेक्ट पण ते कुठे केला आहे त्यांनी, होलोंगापार, जे कशाच्या जवळ आहे, टॉकच्या जवळ आहे, तिथे त्यांनी काय केलं आहे, तो प्रोजेक्ट पण एक अनवील केलेला आहे. आणि स्टॅच्यू ऑफ वेलर पण. तर हा जे स्टॅच्यूची जी हाईट आहे, स्टॅच्यूची हाईट किती आहे, 84 फीट आहे स्टॅच्यूची हाईट. आणि जो पेडेस्ट्रल म्हणजे जो त्याचा बेस आहे, त्या बेसची जी हाईट आहे ती आहे 41 फीट. म्हणजे असं 84 फीट प्लस 41 फीट असा टोटल मिळून, म्हणजे हा तर स्टॅच्यू आहे 84 फीटचा आणि हा त्याचा बेस आहे 41 फीटचा. हा 41 फीटचा आहे आणि हा आहे स्टॅच्यू 84 फीटचा. हा टोटल मिळून किती, 125 फूटचा हा टोटल स्टॅच्यू आहे. तर हा स्टॅच्यू जो आहे तो बिल्ड केला राम वनजी सुतारने, हा स्टॅच्यू बिल्ड केलेला आहे. तर हा याचं जे फाउंडेशन स्टोन आहे, म्हणजे फाउंडेशन कोणी केलं होतं, आधी जे प्रेसिडेंट होते आपले, कोण होते आधीचे प्रेसिडेंट, रामनाथ कोविंद यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये फाउंडेशन स्टोन त्या स्टॅच्यूचा लेट केलेला होता. आणि आता त्यांनी मोदींनी तो अनवील केलेला आहे. लचित बोरफुकन कोण होते, ते होते लेजेंडरी आर्मी कमांडर, कुठले, अहोम किंगडमचे. 1228 to 1826 या साली ते कोण होते, लेजेंडरी आर्मी कमांडर होते अहोम किंगडमचे.
आणखी जाणले जातात लीडरशिप इन 1671 बॅटल ऑफ तराई घाटचे. ते आणखी कशामुळे जाणले जातात? जे 1671 बॅटल ऑफ तराई घाट झालं होतं, तिथे त्यांनी लीडरशिप पण केलेली आहे, तिथे पण जाणले जातात ते. आणि त्यांनी काय केलं होतं? मुघल फोर्सेस मध्ये पण होते ते, आणि त्यांनी लीड केलं होतं. लीड कोणी केलं होतं? लीड बाय राजा रामसिंग वन. तर मुघल फोर्सेस मध्ये होते, मुघल फोर्सेस मध्ये पण होते. जे फोर्स कोणी केली होती लीड? राजा रामसिंग वननी केली होती. तर ही झाली आपली न्यूज. नेक्स्ट न्यूज घेऊया आपण. ओके, तर आपल्या जे आहे ते न्यूज आजच्या कंप्लीट झालेल्या आहे. आपण जे आज न्यूज घेतल्या त्याबद्दल आपण काही आणखी क्वेश्चन्स घेऊया, त्याचे काही क्वेश्चन्स घेऊया आपण. तर पहिली न्यूज होती आपली की इंडियाने रिसीव्ह केलेला आहे चॅम्पियन ग्लोबल अवॉर्ड, त्याबद्दल न्यूज आहे. तर which nation has been bestowed with the prestigious measles and rubella champion award? तर कोणाला भेटला आहे bestowed prestigious measles and rubella champion award? भेटलेला आहे इंडियाला. नेक्स्ट न्यूजचा क्वेश्चन आहे, नेम द 27 डिस्ट्रिक्ट ऑफ अरुणाचल प्रदेश. तर 27 डिस्ट्रिक्ट कोणता आहे अरुणाचल प्रदेश मधलं? ते आहे पिकॉम. नेक्स्ट न्यूज आहे जे नरेंद्र मोदींनी इनॉग्रेट केला आहे सेला टनल. तर नेम द वर्ल्ड्स लॉंगेस्ट ट्विन लेन टनल इनॉग्रेटेड बाय पीएम नरेंद्र मोदी. तर त्याचं नाव आहे सेला टनल. नेक्स्ट न्यूज, हु हॅज बीन इलेक्टेड ॲज द पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया प्रेसिडेंट. तर पॅरालिम्पिक कमिटी इंडियाचे प्रेसिडेंट म्हणून कोण इलेक्ट झालेले आहे? ज्यांनी सक्सीड केला आहे पॅरा ऍथलीट दीपा मलिकला. तर कोण झालेले आहे? ते झालेले आहे देवेंद्र झांझरिया. नेक्स्ट आहे, हु बिकेम द पाकिस्तान 14 प्रेसिडेंट. पाकिस्तानचे 14 प्रेसिडेंट कोण आहे? जे सेकंड टाइम झालेले आहे, म्हणजे आधी पण होते आणि आता पण इलेक्ट झालेले आहे. तर त्यांचं नाव आहे आसिफ अली जरदारी. नेक्स्ट न्यूज जी आहे ती युनिव्हर्सिटी ग्रँट्स म्हणजे UGC ने लॉन्च केलेलं आहे जे शेरनी, ते वुमन सायंटिस्ट रिप्रेझेंटेशन इन कॉन्टेक्स्ट टू सेम व्हॉट डज शेरनी स्टँड फॉर. तर शेरनी स्टँड फॉर म्हणजे शेरनीचा फुल फॉर्म काय? शेरनी काय स्टँड करते? तर शेरनीचा फुल फॉर्म आहे शी रिसर्च नेटवर्क इन इंडिया. नेक्स्ट बघू आपण. नेक्स्ट आहे, following the escalate of conflict in Gaza Strip, the European Union and US will conduct which exercise with an aim to protect the passage of ships in the Red Sea region. तर जे कॉन्फ्लिक्ट झाले होते गाझा स्ट्रिप मध्ये, त्याला जे एस्केलेट झाले होते त्यांना रोखण्यासाठी, त्याचा पॅसेज रोखण्यासाठी रेड सी वरनं युरोपियन युनियन आणि यूएस कोणती एक्सरसाइज कंडक्ट करणार आहे? तर युरोपियन युनियनची आहे युनॅव फॉर एस्पिड्स आणि US ची आहे ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्जियन. नेक्स्ट घेऊया. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द इंटिग्रेटेड ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज. तर कोणती आहे ती ट्राय सर्व्हिस एक्सरसाइज जी कुठे होत आहे? राजस्थानच्या पोखरणमध्ये होत आहे. तर ती आहे भारत शक्ती. तिचं नाव आहे भारत शक्ती. नेक्स्ट जी आहे ती रिसेंटली एक काय स्टॅच्यू अनवील केलेला आहे नरेंद्र मोदींनी आसाममध्ये, 125 फूट ब्रॉन्झचा स्टॅच्यू. तर कोणाचा स्टॅच्यू आहे तो स्टॅच्यू आहे लचित बोरफुकानचा तो स्टॅच्यू आहे 125 फूटचा. ओके, तर आपले क्वेश्चन्स पण पूर्ण झालेले आहेत आता. तर असेच जर तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आले एक्झाम्सला तर तुम्ही इझिली ते सॉल्व्ह करू शकता. आणखी तुम्ही एकदा 2-3दा बघू पण शकता स्लाइड्स. जर तुम्हाला नाही कळलं असेल तर तुम्ही आणखी अशाच अपडेट्स करता, न्यूजच्या अपडेट्स करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करा. आणि आमचं एक टेलिग्राम चॅनल पण आहे जे की आहे मेगाबिट एज्युकेशन नावाचं. तर त्याला तुम्ही जॉईन करा.
जे ज्याची डिस्क्रिप्शन जी आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही तिथे जॉईन पण करू शकता टेलिग्रामला. त्यावर अपडेट्स येत राहतात दररोजचे. थँक्यू.